श्री राम जय जय राम। 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय। भक्त्यातुनन्या शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परन्तप। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकयां चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गंगाविशुद्धं निदपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालिसितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं। भक्त्या त्वनन्या शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परं तपः। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने असणारा 178वा अखंड हरिनाम सप्ताह, अखंड भजन, अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती। मग मी कमळापती तुझबा नानी कंटाळा पळोनी राहीन तये ठाई। उगाची संताची पायी न मागे न करी काही तुझी आण गा विठोबा। भगवंताची प्रीती अखंड असावी आणि अखंड भगवत प्रेम असणाऱ्यांची संगती, सत्संग, या सप्ताहामध्ये सत्संगाचा लाभ होतो। बिनु सत्संग विवेक न होय। सत्संगाचा लाभ आहे आणि आमटी प्रसादाचा लाभ आहे। घरी किती प्रयत्न करा, किती मसाला टाका, पण हा स्वाद येणार नाही जो आमटीचा स्वाद सप्ताहामध्ये आहे। कारण त्या स्वादाला कारण केवळ पदार्थ नाही आहेत, भगवंताचं चिंतन आहेत। हरिचिंतने अन्न सेवित जावे, अन्न हे हरिचिंतनातच सेवन करावं। भोजन म्हणजे प्रसाद आहेत। हा प्रसाद, यात प्रसन्नता आहे। प्रसादस्तु प्रसन्नता, ज्या भोजनामध्ये प्रसन्नता असते त्याला प्रसाद असं म्हणतात। प्रसाद शब्दाचा अर्थ काय? प्रसन्नता। भोजनामध्ये 4 गुण असावेत बरं का। पहिला गुण आहे स्वारूप्य। स्वारूप्य म्हणजे रंग चांगला असावा। रंग चांगला असेल तर खाणाऱ्याला आनंद वाटतो। मार्केटला गेलो तर ज्याला कलर आहे त्यालाच मालाला भाव जास्त असतो। म्हणजे कलरचं, रंगाचं महत्त्व आहेत ना।
रंग चांगला असा. स्वारूप्य, स्वारस्य, ती भाजी रसदार असावी, त्याच्यामध्ये विटॅमिन्स जीवनसत्व असावेत, शरीराला पुष्टी देण्याची त्यामध्ये शक्ती असावी, पुष्टी तुष्टी भूक निवारण्याची शक्ती असावी, म्हणून स्वारस्य असावं त्यामध्ये. तिसरे सुगंध, त्याचा गंध चांगला असावा, कानाला आनंद वाटतो. चौथे स्वादिष्ट, चव चांगली असावी. स्वारूप्य, स्वारस्य, सुगंध आणि स्वादिष्ट हे 4 गुण भोजनामध्ये असावेत आणि ते भगवंताच्या चिंतनात केलेलं असावं. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, या हरिचिंतनातलं भोजन हे पवित्र आहे. ह्या आमटीचा आस्वाद आहे हा, भगवत चिंतनातला आस्वाद आहे हा. जे अन्न आपण सेवन करतो, जठरामध्ये गेल्यानंतर त्या अन्नाचे 3 भाग होतात. स्थूल भाग, मध्य भाग, सूक्ष्म भाग. स्थूल भागापासून मलमूत्र निर्माण होतं, जे शरीरातून विसर्जित केलं जातं. शरीराला जे अनावश्यक आहेत म्हणून ते शरीरातून विसर्जित केलं जातं मलमूत्राद्वारे, तो स्थूल भाग आहे. मध्य भाग, ज्यापासून विटॅमिन्स असतात ज्यामध्ये, त्यापासून शरीराचं पोषण होतं. शरीराचं पोषण त्या अन्नामध्ये असणारे जीवनसत्व असतात, त्या जीवनसत्वानुसार शरीराचं पोषण होतं. म्हणजे त्याच्यामध्ये जे विटॅमिन्स आहेत, जीवनसत्व आहेत, जे शरीराला पोषण देतात, तो आहे या अन्नातला मध्य भाग. तिसरे सूक्ष्म भाग. सूक्ष्म भाग काय आहेत? संस्कार. जे अन्न आपण सेवन करतोय ते कोणत्या संस्कारातून आलेलं आहे, त्याचा मनावर परिणाम होतो. ज्या संस्काराचं अन्न आपण सेवन केलं तसं मन बनतं बरं का. जैसा खाएगा अन्न वैसा बनेगा मन. आणि म्हणून शुद्ध आध्यात्मिक संस्काराने युक्त प्रसाद सेवन करावा, आणि तो प्रसाद आहे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहातला आमटी भाकरीचा प्रसाद. आमटी तर आपण इथं भगवत चिंतनात बनवतोच, पण भाकरी घरून घेतात ना, घरून. लाखो घरांमधून आलेल्या या भाकरी आहेत. याला मधुकरी वृत्ती म्हणतात. मधुकरी म्हणजे काय? मधुकरी शब्दाचा अर्थ आहे मधमाशी ज्याप्रमाणे फुलातून बुंद बुंद गोळा करते, आणि फुलातून बुंद बुंद गोळा करून ते मध एकत्रित झाल्यानंतर जसं माधुर्य त्या मधाला येतं, तसं घराघरातून भाकरी गोळ्या करून त्या या ठिकाणी प्रसाद म्हणून सेवन करणं, याला मधुकरी वृत्ती म्हणतात. मधमाशीप्रमाणे फुलातून मधमाशी गोळा करते, आपण घराघरातून गोळा करतो, हे मधुकरी झाली. म्हणून इथलं भोजन प्रसाद हे मधुकरी आहेत, आणि मधुकरीचं भोजन अतिशय पवित्र असतं. ते भगवत चिंतनात केलेलं आहे, आणि त्याचा मनावर प्रभाव पडतो. अन्न कोणत्या मार्गाने आलेलं आहे त्याचा मनावर प्रभाव पडतो. अन्न शिजवणारं कोण आहे त्याचा मनावर प्रभाव पडतो. अन्न कोणत्या निमित्ताने आहे त्याचाही मनावर प्रभाव पडतो ना. दसक्रियाविधीचं अन्न काही लोक खात नाही, ते तरी अन्नच आहेत, याचा अर्थ मनावर त्याचा काहीतरी प्रभाव पडतो. वास्तुशांतीचं अन्न वेगळं, लग्नातलं अन्न वेगळं, त्याचा वेगळ्या पाहुण्यारावळ्यांचं असणार पाहुणचाराचं अन्न वेगळं, जावयाच्या पहिल्या धोंड्याचं भोजन वेगळं.
मित्रमंडळीचं पार्टीचं भोजन वेगळं, 5 स्टार हॉटेलमधलं डीम लाईटमधलं भोजन वेगळं. म्हणजे निमित्ताचे गुणदोष देखील भोजनात येतात. कोणत्या निमित्ताने आपण सेवन करतो. इथं निमित्त काय? अखंड हरिनाम सप्ताह हे निमित्त आहे. येत असणारं भजन या भजनाचं वलय आहे. दररोज लाखो लोक येत आहेत, लाखो लिटर आमटी लागायला लागली आपल्याला. सगळे रस्ते फुल झालेले आहेत, जिकडं तिकडं ट्रॉफिक जाम. आणि एवढ्या लाखो लोकांची भोजनाची व्यवस्था करणारे जे वाढेकरी तरुण आहेत त्यांचे सुद्धा कमाल आहेत ना हो. किती कष्ट घेत आहेत. 4 पाहुणे आपल्या घरी अचानक आले तर त्यांची व्यवस्था करायला धावपळ होते. लाखोंच्या संख्येने लोक इथं येतात आणि प्रत्येक जण भोजन करून जातो. भोजन न करता कोणी जात नाही इथून. आणि अशा प्रकारे वाढण्याची सेवा करणारे तरुण तर आहेच, महिला सुद्धा खूप आहेत. हजारोंच्या संख्येने महिला या ठिकाणी सेवा करतायत. भक्त भोजनाला आले, पंक्तीला बसल्याबरोबर ताबडतोब पत्रवडी, ताबडतोब भाकरी, ताबडतोब आमटी. काही क्षणात, काही सेकंदात. मग कष्ट करणारे आजूबाजूचे सर्व गावातील असणारे जे तरुण आहेत, महिला आहेत, सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देईल. त्याच्या व्यतिरिक्त जे सेवा करतात, पार्किंगचं व्यवस्थापन असेल, भोजनालयातील व्यवस्थापन असेल, वारकऱ्यांचं व्यवस्थापन असेल, कारण हजारो वारकरी या ठिकाणी टाळकरी आमचे भजनी मुक्कामाला आहेत, त्यांची व्यवस्था असेल. आणि कृषी प्रदर्शनाच्या व्यवस्थापनामध्ये आपले काही भक्त अडकलेले आहेत. या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या काही मशिनरी आहेत, ज्याचा लाभ शेतकऱ्यांना होऊ शकतो. ते आपल्याला घेता येऊ शकतात. इथं नाही घेता आलं तर आपण त्यांचा नंबर घेऊन नंतर घेऊ शकतो. आणि केवळ कृषीबद्दलच नाही तर इतर वस्तूसुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रक्रिया, त्या बी बियाण्यावरच्या किंवा वेगवेगळ्या मशिनरी ज्या जीवनावश्यक आहेत, नवीन टेक्नॉलॉजीच्या, त्यासुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळे पदार्थ कसे तयार करायचे, त्याच्यामध्ये खाऊगल्ली पण आहेत. तर अशा प्रकारे आपण अवश्य कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी. तर योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा असणारा 178वा अखंड हरिनाम सप्ताह आजचा आपल्या सप्ताहाचा हा 9वी 5वा दिवस आहे आणि हे 4थं प्रवचन आहे. श्लोक आहेत, भक्त्या त्वनन्या शक्य अहमेवं विदोर्जुन ज्ञातुं द्रष्टुंच तत्वेन प्रविष्टुंच परम तपः. हे अर्जुन, निस्वार्थ भावनेने, अनन्य भावनेने जी भक्ती केली जाते निस्वार्थ आणि अनन्यतेने केलेली भक्ती, ते भगवंताला प्रिय आहेत. बाकीचे भगवंताला प्रिय नाही असं नाही आहेत, पण भगवान सांगतात ज्ञानी माझा आत्मा आहेत. ज्याने मला यथार्थ जाणलेत आणि अनन्य भाव ज्याच्या जवळ आहेत. अन्य आश्रयाणाम त्यागो इति अनन्यता. अशा प्रकारे या भक्तीचं वर्णन भगवान परमात्मा या श्लोकामध्ये करतायत.
तो मला जाणतो, तो मला पाहू शकतो, तो मला प्राप्त करू शकतो. मग भक्तीचे अनेक प्रकार आहेत. श्रीमद भागवतामध्ये 9 प्रकारची भक्ती सांगितलीत. हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद संवादामध्ये हिरण्यकश्यप होता, नाम घेऊन येदी देवाचे, ते ब्रीद हिरण्यकश्यपूचे. माझ्या राज्यामध्ये जो देवाचं नाव घेईल त्याला दंड दिला जाईल. बघा हिरण्यकश्यपू. अशा प्रकारचे हिरण्यकश्यपू पूर्वी होते, आजही आहेत. राम मंदिर व्हावं म्हणून त्याकरता ज्या वेळेला ते कारसेवक गेले होते, त्यांना गोळ्या झाडणारे हिरण्यकश्यपू नाही तर काय बरं, राम भक्तांना गोळ्या झाडणारे. तर अशा प्रकारे असे संस्कार असणारे लोक प्रत्येक काळामध्ये असतात. हिरण्यकश्यप अहंकारी होता, पण हिरण्यकश्यपूचा मुलगाच असा निघाला की तोच नामस्मरण करायला लागला. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. बाप देवाचं नाव घेणारा शिक्षा करतोय आणि स्वतःचा मुलगा देवाचं नाव घेतोय. मुलाला शिकवण्याकरता 2 शिक्षक ठेवले होते हिरण्यकश्यपूने. संडामर्क हे शुक्राचार्यांची मुलं आहेत. शुक्राचार्य कुठंतरी बाहेर गेलेले होते आणि शुक्राचार्यांच्या गैरहजेरीमध्ये हे संडामर्क दैत्यांच्या दानवांच्या मुलांना राक्षस नीती शिकवण्याकरिता हे 2 शिक्षक ठेवलेले होते. एक दिवस हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवलं, मांडीवर घेतलं आणि कौतुकाने विचारलं, बाळ तुला शाळेमध्ये काय शिकवलं बरं? शाळेत जात होतो, गुरुजीने काय शिकवलं तुला? असा प्रश्न जेव्हा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारला तेव्हा प्रल्हाद काय म्हणतोय, पिताजी भक्तीचे 9 प्रकार आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हे भक्तीचे 9 प्रकार आहेत. हिरण्यकश्यप तापला ना, काय शिकवलं माझ्या मुलाला हे? बोलवा संडामर्काला. संडामर्क आले, हात जोडून उभे, थरथर कापायला लागले. काय झालं, काय झालं म्हणतायत? हे काय शिकवलं माझ्या मुलाला? मी तुम्हाला राक्षस नीती शिकवायला सांगितली, तुम्ही याला देवाचं नाव घ्यायला शिकवतात, भक्तीचे प्रकार शिकवतात. संडामर्क म्हणले, आम्ही काही शिकवलं नाही याला. मग कुठून शिकला? कुठून शिकला आम्हाला माहीत नाही, आम्ही शिकवलेलं नाही. पण प्रल्हादाने भक्तीचे 9 प्रकार सांगितले. आता हिरण्यकश्यपूवर त्याचा परिणाम होतच नाही, परंतु जे रसिक आहेत, जे भक्त आहेत, ते निश्चित त्याचा लाभ घेतात. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम. या 9विधा भक्तीमध्ये पहिली भक्ती आहे श्रवण. उपास्य देवाची कथा श्रवण करणे. कथा, कीर्ती, यश, महिमा, जन्म, कर्म, गुण, नाम, लीला इत्यादींचं श्रवण करायचं. ज्या देवतेची आपण उपासना करतो त्या देवतेबद्दल अंतःकरणामध्ये दृढ श्रद्धा निर्माण व्हावी, त्याकरिता त्या देवतेचं चरित्र ऐकलं पाहिजे.
कथा ऐकली पाहिजे, कीर्ती श्रवण करावी, यश श्रवण करावं, महिमा श्रवण करावा. जन्म काय, कर्म, गुण, नाम, लीला या चिंतनात राहावं. भक्त नेहमी भगवत चिंतनामध्ये असतो. भगवंताची कथा, भगवंताचे गुणानुवाद श्रवण करीत असतो. दुसरं काही आवडत नाही त्याला. प्रत्येकाची आवड भिन्न आहेत, पण भक्ताची आवड काय आहेत? माऊली ज्ञानोबा सांगतात, माझे मनीची आवडी पंढरपुराने नगुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले. जागृत स्वप्न सुषुप्ती नाठवे. जागृत स्वप्न सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये भगवान परमात्मा पाहता रूप अंतरी साठवे. परमात्म्याचे रूप, परमात्म्याचे गुण, परमात्म्याची कथा, परमात्म्याचं यश, परमात्म्याचा महिमा, परमात्म्याचे कर्म, परमात्म्याच्या जन्माच्या लीला, या सर्व लीला श्रवण करणे. सर्वेंद्रियाणाम श्रवणं प्रधानम. सर्व इंद्रियांमध्ये श्रवणेंद्रिय श्रेष्ठ आहे. संत एकनाथ महाराज वर्णन करतात एकनाथी भागवतामध्ये, मुख्य भक्तीचे कारण हरीचे जन्म कर्म गुण, पूर्ण श्रद्धा करावे श्रवण, हरी कीर्तन स्वानंदे. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज वर्णन करतायत. मुख्य भक्तीचं कारण काय? हरीचे जन्म कर्म गुण. काय करायचं? श्रवण कर. पूर्ण श्रद्धा करावे, श्रद्धापूर्वक. कारण जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः. भगवान सांगतात माझे जन्म आणि कर्म हे दिव्य आहेत. श्रवणाचं फार महत्व आहे महाराज. ज्ञानोबा वर्णन करतात संत सद्गुरू निवृत्तनाथ महाराज यांच्या कृपेने आज ही जी अवस्था मला निर्माण झालेली आहे ती श्रवणातून. माझ्या गुरूंनी, सद्गुरू निवृत्तनाथ महाराजांनी जो माझ्या कानात मंत्र दिला, इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. याचा अर्थ काही लोक वेगळा करतात. छोटंसं रूप लावलं, एवढा मोठा विस्तार झाला, बहुतेक लोक असा अर्थ करतात. याचा अर्थ तसा नाही आहे. या भंगामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी सद्गुरू निवृत्तीनाथांची स्तुती केलेली आहे. तुम्ही मला निवृत्तीनाथांची स्तुती केल्याचा एकही शब्द त्या भंगात दिसत नाही. काही भाव गुप्त असतात, ते व्यक्त करावे लागतात. ते व्यक्त करण्याची दृष्टी असावी लागते. सगळ्यांमध्ये सगळी दृष्टी नसते. इवलेसे रोप लावेले द्वारी, याचा अर्थ या देहरूपी घराच्या कर्णरूपी द्वारामध्ये नामरूपी रोप लावलं. इवलस. इवलस म्हणजे काय? इवलस म्हणजे छोटंसं. आपण म्हणतो उलूस. उलूस म्हणतो उलूस, इवलस. माऊलींची भाषा आहे. 56 भाषेचा केला असे गौरव. 56 प्रकारच्या भाषा आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. उलूस आपण म्हणतोय, माऊलीला इवलस. छोट्यापेक्षाही छोटं, लहानापेक्षाही लहान, त्याला इवलस म्हणतात. जे लहानापेक्षाही लहान आहेत असं इवलस रोप लावलं. इवलेसे रोप लाविले द्वारी. कोणत्या द्वारात? या देहरूपी घराच्या कर्णरूपी द्वारामध्ये नामरूपी रोप लावलं. देह हा बंगला आहे. कबीर महाराज वर्णन करतात,
बंगला अजब बनाया बे अंदर नारायण बोले। इस बंगले में 9 दरवाजे, बीच में पवन का खंबा, आवत जावत कछु नहीं लागत, आवत जावत कछु नहीं लागत, यही बड़ा अचंबा बंगला अजब बनाया बे अंदर नारायण बोले। अजब बंगला है 9 दरवाजाचा। इस बंगले में 9 दरवाजे, बीच में पवन का खंबा। 9 दरवाजाचा बंगला आहे। कोणकोणते 9 दरवाजे? डोळ्याचे 2, कानाचे 2, नाकाचे 2 झाले 6, तोंडाचं 1 झाले 7 आणि मलमूत्र विसर्जनाचे 2 असे झाले 9. ह्या 9 दरवाजाचा हा बंगला आहे. म्हणून माऊली ज्ञानोबाला सांगतात ना, नवा ठाई फाटून गेली तित्वा मासे दिली रे. अरे देवा, काय घोंगडी दिली तू, 9 ठिकाणी फाटकी. नवा ठाई फाटून गेली तित्वा आमाशी दिली. तुझी किती चांगली आहेत कानोबा, तुझी घोंगडी चांगली. आम्हाशी का दिली वांगली रे? आम्हाला अशी काय वांगली दिली 9 ठिकाणी फाटकी? तुझे तर खूप चांगले आहेत. स्वगत सच्चिदानंद मिळवून शुद्ध सत्वगुण विणली रे. षडगुण गोंडे रत्न जळित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. किती चांगली घोंगडी तुझी. स्वगत आहेत, कोणी निर्माण केलेलं नाही आहेत. सत चित आनंद रूप आहेत आणि शुद्ध सत्वगुणाने विणलेली आहेत. 6 गुणाचे गोंडे आहेत त्यात घोंगडीला. पण माझी घोंगडी 9 ठिकाणी फाटकी. नवा ठाई फाटून गेली तित्वा मासी दिली रे. माऊलीने तर घोंगडीचं रूपक केलं. कबीर महाराजांनी बंगल्याचं रूपक केलं. बंगला अजब, अजब बंगला बनवला. काय कारागीर असेल, कोण इंजिनियर होता हा? 9 दरवाजाचा बंगला, एकच कॉलमवर उभा आहेत. बीच में पवन का खंबा. श्वास हा या बंगल्याचा कॉलम. श्वास बंद पडला की बिल्डिंग कोसळली. बघा, एका कॉलमवर उभा बंगला हा 9 दरवाजाचा. आणि बीच में पवन का खंबा. इस बंगले में 9 दरवाजे, बीच में पवन का खंबा. 9 दरवाजाचा बंगला आहे. काही ठिकाणी 10 दरवाजे म्हटलेले आहेत. 10वा दरवाजा म्हणजे ब्रह्मरंध्राचा आहे, तो योग्या करतायत. पण इथं सर्वसामान्यांकरता 9च दरवाजे आहेत. श्वासरूपी कॉलम बंद पडला. श्वास बंद पडला की बंगला कोसळला. मग या बंगल्याचे 9 द्वार आहे. त्या 9 द्वारापैकी एक द्वार आहे ते म्हणजे कान. श्रवण. श्रवण ही भक्ती आहेत. 9विध भक्तीपैकी प्रथम भक्ती श्रवण. 9विध भक्तीच्या करोनी नवरात्रा, करोनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा, धरोनी सद्भाव अंतरीच्या मित्रा, दंभ सासऱ्या सांडीन कुपात्रा. वर्णन आहेत नाथ महाराजांनी केलेलं. 9विध भक्तीच्या करोनी नवरात्रा. नवरात्र म्हणजे 9विध भक्ती आहेत. तुका म्हणे 9विध भक्ती जाणे तोचे शुद्ध. भक्त्यात अनन्य शक्य. महाराज अशा प्रकारचा अनन्य भावने असणारा जो माझा भक्त आहे, त्या भक्तीचे 9 प्रकार मी सांगतोय. त्यातला पहिला प्रकार आहे श्रवण. जो जास्तीत जास्त श्रवण करतो तो ज्ञानी होतो. म्हणून माणसाने ऐकायला शिकावं. जो चांगल्या प्रकारे ऐकू शकतो तो चांगल्या प्रकारे बोलू शकतो. काही लोकांना ऐकून घ्यायची सवय, नुसतं बोलतच राहतात. माणसाने कमी बोलावं आणि जास्त ऐकावं. लोक कमी ऐकतात आणि जास्त बोलतात. गणपतीचे कान बघा बरं कसे आहेत, सुपासारखे. गणपतीचं एक नाव आहे शूर्पकर्ण. शूर्पकर्ण म्हणजे सुपासारखे कान. माणसाने मोठ्या कानाचं असावं, हलक्या कानाचं असू नये. काही लोक हलक्या कानाचे असतात. लोक म्हणतात माणूस फार चांगला आहे हो, पण जरा हलक्या कानाचा आहे. माणसाने हलक्या कानाचं असू नये.
ज्याचे कान मोठे असतात तो विद्वान असतो बर का. एकमेकाचे कान तपासून पाहू नका. इथं मोठे कान शब्दाचा अर्थ ज्याचं श्रवण व्यापक आहेत. प्रत्यक्ष आकाराने लहान मोठे असू शकतात, पण ज्याचं श्रवण व्यापक आहे तो मोठ्या कानाचा. श्रीमद भागवतामध्ये पृथुराजाची कथा आहे. पृथुराजा यांनी अनेक यज्ञ केले होते. या पृथुराजाच्या राज्यामध्ये 12 वर्षे दुष्काळ पडला होता बरं का. त्यावेळेला या पृथुराजाने कृत्रिम पाऊस पाडला होता. ही कृत्रिम पाऊस पाडण्याची टेक्नॉलॉजी आजची नाही आहे ती. पृथुराजाने कृत्रिम, तोही 12 वर्ष. इंद्राने हे सगळं केलं होतं कृत्य. पृथुराजा भगवत भक्त होता. सनत कुमारांचं त्याच्याकडे जाणं येणं होतं. सनत कुमारांचा सत्संग त्या ठिकाणी होत असे. सत्संगी होता, निष्काम भक्ती करणारा होता, श्रवण भक्ती करणारा होता. सनत कुमारा उपदेश करावेत आणि पृथुराजाने श्रवण करावं. सनत कुमारांसारखे अधिकारी गुरु ज्यांना मिळावे, तिथं काय ज्ञानाची कमी आहे. या पृथ्वीराजाने अनेक यज्ञ केले आणि इंद्राला भीती वाटायला लागली. न जाणे आपली जागा घेतो का काय. इंद्राच्या खुर्चीचे स्क्रू जरा ढिलेत. कोणी तपस्या करायला लागेल ते हालायला लागते. काहींची खुर्ची हालायला लागते, डळमळ करायला लागते. काही लोक परमार्थामध्ये सुद्धा सप्ताला एवढे लोक दिसले ना ते हालायला लागतात. त्यांना वाटतं काय खरं दिसत नाही. इंद्राची खुर्ची हालायला लागली. 12 वर्ष दुष्काळ पडला त्रास देण्याच्या उद्देशानेच, पण पृथ्वीराजाने मात केली. आणि ज्या वेळेला इंद्राच्या लक्षात आलं ही आपली चूक आहे, इंद्राला पश्चातापही झाला. त्यानंतर इंद्राने स्वतःची कन्या जो होती अर्ची, तिचा विवाह पृथ्वीराजाशी करून दिला. बघा, एखादा शत्रुत्व करीत असेल, विरोध करीत असेल, करू द्या विरोध. तो विरोध करून करून आपोआप थकतो. आपण जर ठाम राहिलत ना त्याला आपोआप शरण यावं लागतं. मनके हारे हार है, मनके जीते जीत. कदाचित मनुष्य शरीराने थकला तरी मनाने हरू नये. पृथ्वी कधी मनाने हरला नाही. इंद्राला शरणागती प्राप्त करावी लागली आणि स्वतःची मुलगी होती अर्ची, जिचा विवाह पृथ्वीराजाशी केला. इथं दुसरा अर्थ असा आहे, श्रवण भक्ती आहेत आणि श्रवण आणि अर्चन सुद्धा त्यामध्ये एक भक्ती आहेत ना. श्रवण भक्ती करणारा पृथ्वीला अर्ची नावाची पत्नी मिळाली. त्या श्रवणाबरोबर अर्चनाचा सुद्धा त्या ठिकाणी संयोग जुळून आला. भगवान परमात्मा जेव्हा पृथ्वीराजाच्या समोर प्रगट झाले, विचारलं काय हवंय तुला. पृथ्वीने सांगितलं, प्रभो मला काही नको आहे, पण एक मागतो आता तुम्ही म्हणतायत तर. जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुबग सरी नाना. बघा, ज्याचे कान समुद्राप्रमाणे आहेत, व्यापक,
कितीही नद्यांना पूर आला तरी समुद्राची पातळी कधी वाढत नाही. किती दुष्काळ पडला तरी समुद्राची पातळी कधी कमी होत नाही. दुष्काळ पडला तरी समुद्राचं पाणी कमी होत नाही आणि महापूर सगळ्या नद्यांना आला तरी समुद्राचं पाणी वाढत नाही. हे गांभीर्य समुद्रामध्ये आहेत. त्याप्रमाणे प्रभू माझे कान या समुद्रासारखे आहेत. कथा एक सरिता आहेत, कथा एक नदी आहेत, श्रवणेंद्रिय सागर आहेत. कितीही कथा श्रवण केली तरी मन भरत नाही. कथा तुम्हारी सुबग सरी नाना बर ही निरंतर दो ही न पुरे. हे दोन कान मला कमी पडतात कथा ऐकण्याकरता. कथा श्रवण करण्याची भूक इतकी वाढली, खूप ऐकावं वाटतं. हे दोन कान नको होते, जास्त कान पाहिजे होते, म्हणजे जास्त ऐकता आलं असतं. त्याने सांगितलं मला 1000 कान दे म्हणजे 1000 कानाचं श्रवणाचं सामर्थ्य दे, याचा अर्थ असा आहे. म्हणून तर गणपतीचे कान मोठे आहेत. गणपती बुद्धीचे देवता आहेत. देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासो उधारी जोजी. मौली ज्ञानोबा वर्णन करतात, देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू. सर्वांच्या मतीला बुद्धीला प्रकाश देणारा गणेश आहेत. आणि त्या गणेशाचे कान आहेत सुपासारखे. सुपाचा उपयोग आपण काय करतो, कशा करता करतो? आता अलीकडच्या काळात सुपही राहील, सगळ्या मशिनरी निघल्यात. पुढच्या पिढीला लहान लहान मुलांचे सूप म्हणजे काय त्यांना ते सांगता यायचं नाही. पूर्वीचा काळ कपडे फाडले ठिगळ लावायचे नाव. आता ठिगळ माहिती का? एखाद्या पोराला विचार ठिगळ काय, लहान पोराला त्याला काय माहिती ठिगळ. आता ठिगळाची फॅशन झाली. फाटक्या कपड्याची फॅशन आहे नाव. एक पोरगा गुडघ्यात फाटकी पॅन्ट. मी त्याला विचारलं बाबा तुझे चांगले कपडे नाही का, हे फाटके कसं काय? तो नाही फॅशन आहे म्हणले फाटके पॅन्टची. फाटके पॅन्टची फॅशन, टाईट पॅन्टची फॅशन. एक दर्शना करता आला फक्त असंच मुंडकं करतोय सरड्यासारखं. त्याला सांगितलं अरे बाबा खाली वाक, तर खाली नाही वागता येत. म्हणजे काय झालं, खाली वागतं की मागून फाटती म्हणले. एवढी टाईट घालतो कशा करता? नाही फॅशन आहेत. आता हे कोणती फॅशन आहेत? एका माणसाने बायकोला साड्या घेतल्या 2-4, पळतच गेला घरी, निघाला. मित्र भेटला का हो सोडून चाललं काय? नाही हो हे काय पावती म्हणले. मग तू पळत का चालला? म्हणलं घरी जायला जर उशीर झाला आणि तेवढ्या वेळा जर फॅशन बदलली तर पैसे जाईल वाया. सूप या विषयावर मी बोलत होतो. सूप काय करायचं? त्या सुपामध्ये आपण केर मिश्रित धान्य टाकायचं. धान्यामध्ये कचरा असेल तर तो कचरा धान्यापासून वेगळा करण्याचं काम सूप करीत होतं. सुपाद्वारे ते करता येत होतं. मी आजच्या काळातलं सांगत नाही, मशिनरी निघली आता. आजही खेड्यामध्ये सुपाचा वापर केला जातो. सार आणि असार वेगळं करण्याचं सामर्थ्य सुपामध्ये असतं. तसं सार आणि असार वेगळं करून आसाराचा त्याग करून सार ग्रहण करण्याचं सामर्थ्य ज्या श्रवणेंद्रियांमध्ये आहे त्याला शूर्पकर्ण असं म्हणतात. ज्या कानामध्ये आहेत सार असार श्रवण करीत असताना आसाराचा त्याग करून सार ग्रहण करण्याची क्षमता. एक दुकान होतं. त्या दुकानात काही मूर्ती विकायला होत्या. 2 मूर्ती एकाने पाहिल्या, दोन्ही पसंत आल्या. दोघांची किंमत विचारली. दिसायला सारख्याच. हिची किंमत काय?
म्हणजे 5 लाख रुपये. शेजारी दुसरी, हिची किंमत काय? म्हणजे 5,000 रुपये. इतका फरक कसं काय? दिसायला सारख्याच. मग विचारलं 5 लाखाची सोन्याची आणि 5,000ची पितळची असं आहे का काय? म्हणजे नाही, दोन्ही पितळाच्याच आहेत. मग एक भरीव आणि एक पोकळ आहे का काय? म्हणजे नाही, तसं काही नाही, दोघींचं वजन सारखंच आहे. दोन्ही मूर्तींचं वजन सारखंच आहे, दोघींचा धातू एकच आहेत, दिसायला सारख्याच आहेत. इतका फरक कसा काय? ओळखा तुम्ही फरक कसा आहे. एक सत्संगी होता, तो मी सांगतो. त्याने त्या एका मूर्तीच्या कानामध्ये सुतळी घातली, इकडून घातली तिकडून बाहेर निघली. म्हणजे 5,000ची मूर्ती आहे. म्हणजे दुसऱ्या मूर्तीच्या कानात सुतळी घातली, ते पूर्ण सुतळी पोटात जाऊन बसली. म्हणजे ही 5 लाखाची आहे. म्हणजे जे श्रवण केलं ते श्रवण आत्मसात करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि केलेलं श्रवण आत्मसात करणं हीच जीवनामध्ये असणारी खरी श्रवण भक्ती आहे. नाही तर नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. आणि म्हणून गणपतीचे मोठे कान आहे याचा अर्थ श्रवण व्यापक आहे. श्रवण ही एक भक्ती आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं, येवले से रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. तैसा कानाचा महाद्वारी, गीता गजर जेत करी, तेत सृष्टीचे आदिवरी, जयाची पाप. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी ग्रंथात लिहित आहेत. तैसा कानाच्या महाद्वारी, गीता गजर जे करी, तेथ सृष्टी ती आदिवरी, जायची पाप. त्याप्रमाणे गीतेचे एक एक शब्द जर श्रवण केलेत, या सृष्टीमध्ये जेवढं काही पाप कोणी केलेलं असेल ते सर्व पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य त्यामध्ये आहेत. जसं ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात, देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. एका क्षणात मुक्ती. पण एकनाथ महाराज त्याचे पुढे जाऊन सांगतात, नित्य नेम वाचे वदता अक्षरे, भव सिंधू तरी अर्धक्षणी. नाथ महाराज म्हणजे एका क्षणाची गरज नाही, भव सिंधू तरी अर्धक्षणी. आता क्षण म्हणजे काय, याचे वेगवेगळे अर्थ आहेत, ते आपल्याला पाहिजे नाही. येतं आपलं श्रवण भक्ती या विषयावर चर्चा चालू आहे. गणेशाचे मोठे कान आहेत, शूर्प कर्ण आहेत, सुपासारखे कान आहेत. सार आणि असार ग्रहण करीत असताना असाराचा त्याग करून सार ग्रहण करणे. आणि सार ग्रहण करणारा बुद्धिमान असतो. म्हणून गणेश बुद्धीची देवता आहे, गणेश ज्ञानाची देवता आहेत. म्हणून देवा तूच गणेशू सकल मती प्रकाशू, मने निवृत्तीदास अवधारी जोची. हे ज्ञानाची देवता आहेत. यामध्ये श्रवण भक्ती आहेत. मग श्रवण भक्ती करणारे अनेक भक्त होऊन गेले. श्रवणे परीक्षिती तरला, श्रवणे कौच उद्धरला, मकरोदरी श्रवण पावला, सिद्ध जाहला मच्छिंद्र. एकनाथी भागवतातली ओवी आहेत. श्रवणे परीक्षिती तरला, परीक्षितीचा उद्धार श्रवणाने झाला. श्रवणे क्रौंच उद्धारला. क्रौंच, क्रौंच नावाचा एक पक्षी आहे. या क्रौंच पक्षाचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये येतं. श्रवणे मकरोदरी, बघा, मकरोदरी श्रवण पावला, सिद्ध झाला मच्छिंद्र. भगवान शिवाने माता पार्वतीला क्षीरसागराच्या तीराला जो उपदेश केला, त्यावेळा मास्याच्या उदरामध्ये प्रविष्ट होऊन
जे ज्ञान प्राप्त केलं मच्छिंद्रनाथांनी, संत एकनाथ महाराज त्याचंही वर्णन करा. श्रवण भक्ती. श्रवणे परीक्षिती तरला. परीक्षितीचा उद्धार श्रवणाने झाला महाराज. सात दिवसामध्ये मृत्यू होणार असा जो शाप दिला होता शृंगाने परीक्षितीला, ज्याने माझ्या बापाच्या गळ्यामध्ये साप घातला तो 7 दिवसात मरेल. दोष घडला एक, गळ्यात घातला ना साप, 7 दिवसातच मरेल असं का सांगितलं? शास्त्र सांगतं छिद्रेषु बहुला अनर्था भवन्ति. छिद्रा दोष आहेत. छिद्र म्हणजे दोष. काही दोष असतात आपले, ते मृत्यूचं कारण असतं. गळ्यात साप घातला, गळ्याच्या वर या मुखाच्या ठिकाणी 7 छिद्र आहेत. डोळ्याचे 2, कानाचे 2, नाकाचे 2 आणि तोंडाचं 1, हे 7 छिद्र आहेत. या छिद्राद्वारे अनर्थ येत असतात. डोळ्यातून पाप येतो. दृष्ट्वैवा मोहंगतः विश्वामित्र पराशर प्रभृतो वातांबो पर्णाशनः तेपि श्रीमुख पंकजम सुललितम दृष्ट्वैवा मोहंगतः. ते अपि श्रीमुख पंकजम सुललितम. दृष्टीने पाहिलं. विश्वामित्र पराशरासारखे डोळ्यातून पाप मनामध्ये आलं. काही श्रवणातून कानातून पाप येतं. मधुर गीत, मधुर आवाज ऐकल्यानंतर मनामध्ये विकार येतात. छिद्र म्हणजे दोष आहेत. काही वाणीतून येतात दोष. गंध सुद्धा एक पंचविषयापैकी एक विषय आहेत. गळ्याच्यावर मस्तक आहेत, त्याच्यामध्ये 7 छिद्र आहेत. याचा अर्थ 7 प्रकारचे दोष आहेत. या 7 दोषांच्या आहारी जो जीव जातो त्याला मृत्यूशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून कालरूपी सर्प त्याला डसतो. तक्षकरूपी सर्प परीक्षितीला डसला. परंतु श्रवण भक्तीमुळं जरी सर्पदंश झाला तरी परीक्षितीवर त्याचा परिणाम झाला नाही. कारण कथारूपी अमृत प्राशन केलं. निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. निगमकल्पतरोर गलितम फलम. निगम नितराम गमयती बोधयती स निगमो वेदाहा. वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व फळ म्हणजेच श्रीमद भागवत. शुकमुखाद अमृतम द्रव संयुतम. शुकाचा चंचू प्रहार ज्याला झालेला आहे. शुक म्हणजे पोपट. बघा एखादं फळ असतं, पोपटाने ज्याला चोच मारली ते फळ गोड निघतं. तसं शुकरूपी पोपटाचा चंचू प्रहार ज्याला झालेला आहे या अमृताला अगोदरच मधुर येते. त्याच्यामध्ये शुकमुखाद अमृत द्रव संयुतम. शुकाच्या मुखाने द्रवीभूत झालेलं अमृत आहे. हा रस आहे. हा श्रवण केल्यानंतर आता मरणाची भीती राहिली का हो? मरण माझे मरून गेले मज केले अमर. बघा श्रवण भक्तीचा काय लाभ आहे. अहम ब्रह्म परम धाम ब्रह्माहम परमं पदम एवं समीक्षणात्मानं महात्मानं अन्यथा निष्कले. अहम ब्रह्म परम धाम ब्रह्माहम परमं पदम एवं समीक्षणात्मानं आत्मन्याधाय निष्कले. अहम ब्रह्मा अशी एक अवस्था परीक्षिती झाली श्रवणाने. सिद्धोस्मी अनुग्रहितोस्मी.
मी सिद्ध झालो, अनुग्रहित झालो, कृतार्थ झालो, तृप्त झालो. भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली, अर्जुनाने ते श्रवण केली आणि अर्जुनाने देखील तृप्तीचे ढेकर दिले. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान मयच्युत. हे अच्युत, तुमच्या कृपेने, तुमच्या प्रसादाने, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या ज्ञानाच्या श्रवणाने नष्टो मोह, माझा मोह नष्ट झाला. हे तृप्तीचे ढेकर आहे. परीक्षितेने सिद्धोस्मी अनुग्रहितोस्मी, मी सिद्ध झालो, अनुग्रहित झालो. ब्रह्म आणि माझ्यामध्ये भेद राहिलेला नाही आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च क्षोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे मला आता कळालं. मन मी नाही आहेत, बुद्धी मी नाही आहेत, इंद्रिय मी नाही आहेत, श्रोत्र जिव्हादी इंद्रिय मी नाही आहेत, घ्राण नेत्रादी मी नाही आहेत, हे पंचमहाभूत मी नाही आहेत. मग मी कोण आहेत? चिदानंद रूप शिवम शिवम. हे ज्ञान झालं. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम. अहम निर्विकल्पो, निर्विकल्प ब्रह्माशी एकरूपता झाली. श्रवणाचा हा लाभ आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. श्रवण एक भक्ती आहे. दुसरं उदाहरण एकनाथ महाराजांनी दिलं. मच्छिंद्रनाथ. मकरोदरी श्रवण पावला, सिद्ध झाला मत्स्येंद्र. एकनाथ महाराज नाथ भागवतामध्ये वर्णन करतायत. भगवान शिव ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा उल्लेख आहे. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेणो कै त्रिपुरारी सांगितले जे. तो क्षीरकल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू. ज्ञानेश्वरी 18वा अध्याय. माता पार्वतीच्या कानामध्ये क्षीरसागराच्या तीराला भगवान शिवाने उपदेश केला. कशाचा उपदेश केला? नेणो कै त्रिपुरारी. माऊली सांगतात नेणो, मला माहीत नाही. नेणो कै त्रिपुरारी सांगितलं, पण भगवान शिवाने पार्वतीच्या कानात सांगितलं. क्षीरसागराच्या तीराला एकांतात पार्वती जिज्ञासा निर्माण झाली. कौशिकी स्मृती ग्रंथामध्ये वर्णन आहेत की नारदजी जेव्हा कैलासामध्ये गेले, कैलासात गेल्यानंतर माता पार्वतीने नारदांचं पूजन केलं. नारदांना विचारलं, नारदजी 12 दिवसांतर येणं झालं, बरं झालं आज आपलं दर्शन झालं. नारदजी म्हणले, मी जरा फिरायचं कमी केलं म्हणलं. म्हणजे काय काय लोकांचं खरं नाही म्हणले, विश्वासाच्या लायकीचे लोक राहिलेच नाही म्हणले. हा नवरा बायकोचा एकमेकावर विश्वास नाही म्हणले. बाकीच्यांचं काय म्हणजे असं कसं काय, बाकीचं असेल पण आमच्या घरात तसं नाही. नारदांनी विचार तुम्हाला एक विचारू का? म्हणजे काय, भगवान शिवाच्या गळ्यामध्ये जी मुंडमाळ आहेत ते मुंड कोणाचे आहेत म्हणले. पार्वती म्हणले, मला नाही माहीत, हेच तर रहस्य म्हणले. मग नारदांनी दिली ठिणगी टाकून. वेळ फार येतो म्हणले. आता नारायण नारायण. भगवान शिव ते कैलास तपस्या करीत. नारदांनी भगवान शिवाला वंदन केलं. म्हणजे बाबा घरी लवकर जा, माता तुमची वाट पाहते. भगवान शिव म्हणले, तुम्ही येऊन गेले म्हणजे वाट पाहत असणारच. काहीतरी करून गेले नारदजी.
ज्या अर्थी तुम्ही घरी येऊन गेले म्हणजे आता वाटच पाहत असणार आहेत. भगवान शिवाले पार्वती रुसून बसलेली. काय झालं? तुम्ही फार खोटारडे आहेत, तुम्ही खरं बोलत नाही. मग मी काय खोटं बोलतो? तुझ्यापासून काय लपवलं? मग तुम्ही माझ्यापासून लपवलं नाही. मला सांगा, तुमच्या गळ्यामध्ये मुंडमाळा कोणाची आहेत? भगवान शिवाने सांगितलं, आतापर्यंत तू कधी विचारलंच नाही म्हणून मी सांगितलं नाही. तू आता विचारलं तर सांगतो. माझ्या गळ्यात ह्या जेवढ्या मुंडमाळा आहेत ह्या सगळ्या आतापर्यंत तुझे जेवढे अवतार होऊन गेलेले आहेत ना, त्याचं स्मरण म्हणून ही मुंडमाळा गळ्यात घातलेली आहेत. हे तुझ्यावर असणारं प्रेम आहे. जेवढे तुझे रूपे अवतार आहेत ना, त्याचं स्मरण म्हणून या मुंडळा आहेत. पार्वती म्हणले, मग तुम्ही काहीतरी लपवतायत माझ्यापासून. म्हणले, कसं काय? मला एवढे अवतार घ्यावं लागले, एवढ्या वेळा जन्मावं लागलं, मरावं लागलं, तुम्ही जसंच्या तसेच. असं कोणतं जेवण परत खाल्लंय तुम्ही? मला का नाही सांगितलं? तुम्ही म्हणतायत ना एवढ्या मुंडमाळा तुमच्या गळ्यात आहेत, ते सगळे माझेच मुंडे आहेत, वेगवेगळे जन्मातले. मग मला इतक्या वेळा मरावं लागलं, तुम्ही का नाही मेले? असं अमर करणारं ज्ञान तुमच्याकडे काय आहेत? आणि म्हणून ते प्राप्त करण्याच्या जिज्ञासेने माता पार्वतीने प्रश्न विचारल्यानंतर भगवान शिव म्हणले, एकांतात सांगावं लागेल. मग क्षीरसागराच्या तीराला भगवान शिव माता पार्वतीला घेऊन गेले. इथं एकांत आहे, कोणीही इथं नाही आहे. मग माऊली ज्ञानोबा सांगतात, क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी. माता पार्वतीच्या कानामध्ये क्षीरसागराच्या तीराला भगवान शिवाने उपदेश केला. नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे काही सांगितलं ते त्या क्षीरकल्लोळा आतू, त्या क्षीरकल्लोळामध्ये मकरोदरी गुप्तू माशाच्या उदरामध्ये ज्यांनी ही कथा, ज्यांनी हे ज्ञान श्रवण केलं ते मच्छंद्रनाथ. मकरोदरी श्रवण पावला सिद्ध झाला मच्छंद्र. संत एकनाथ महाराज सुद्धा तेच सांगतायत. आणि ज्ञानोबा सांगतात, जो उपदेश भगवान शिवाने माता पार्वतीला केला, माता पार्वतीला जो बोध झाला, तोच बोध मला माझ्या सद्गुरूंच्या कृपेने झाला. ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संचारा झाला ते आमुते. त्या बोधाचा संचार आमच्यामध्ये झाला सद्गुरूंच्या कृपेने, म्हणजेच श्रवणाद्वारे. बघा, श्रवण भक्ती. माशाच्या उदरामध्ये मच्छंद्रनाथाने ते ज्ञान श्रवण केलं. दुसरे कीर्तन भक्ती. आपली कीर्तन भक्तीच चालू आहे. जे तर कीर्तन हे नामघोष. निर्लज्ज करते हरचेदास, निर्लज्ज होऊन भगवंताचं नामघोषित चालू आहेत. रात्रंदिवस नामस्मरण चालू आहेत ना, अखंड भजन. हजारो भजनी एकत्रित, दिवसा 3 तास, रात्री 3 तास, 6 तास उभं राहून भजन करतायत महाराज. ही तपस्याच आहेत आणि निष्काम आहेत, काही अपेक्षा नाही आहेत. कीर्तन भक्तीचं विशेष महत्व आहे महाराज. कीर्तनाच्या सुद्धा शास्त्रकारांनी मर्यादा दिलेल्या आहेत. संत एकनाथ महाराजांनी कीर्तन मर्यादा फार सुंदर सांगितले. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, संत संगी अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देव सन्निध सुखे डोलावे. संतांच्या संगतीमध्ये अंतरंगातून नाम जप करावा. भक्ती ही अंतरंगातून असावी, दाखवण्याकरता नाही आहे. कीर्तन रंगी देव सन्निध सुखे डोलावे. कीर्तनात रंगावं. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग रंगत होते. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग.
नुसते नाचलेच नाही तर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, पितांबर गळून पडला तरी भान नाही. हे भक्ती आहेत, ही तल्लीनता आहेत. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतर न कराव्या. नाथ महाराजांनी कीर्तनाची मर्यादा सांगितली. कीर्तनामध्ये भक्ती ज्ञानाच्या व्यतिरिक्त इतर गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. कीर्तनात विवरण करायचं असेल तर प्रेमाचं, वैराग्याचं, भक्तीचं, ज्ञानाचं. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतर न करा. इतर गोष्टी करू नये. इतर गोष्टींकरता कीर्तन नाही आहेत, त्याच्याकरता तमाशे आहेत. आता काही ठिकाणी तमाशगिरीने कीर्तन करायचं फरक राहिला नाही. हे दुर्दैव आहेत. कीर्तन ही भक्ती आहेत. नवविध भक्तीपैकी श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. कीर्तन ही भक्ती आहेत. ही भगवंतापर्यंत पोहोचवणारी भक्ती आहेत. मग भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतर न कराव्या. कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये भक्ती ज्ञानाच्या व्यतिरिक्त काही बोलू नये. हरी बोला, हरी बोला, नाहीतरी अबोला. व्यर्थ गडबड करू नका. हे बाकीचं बोलणं जे व्यर्थ गडबड आहेत. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणे करुणी मूर्ती टसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही खरी कीर्तन मर्यादा आहे. अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी एका जनार्दने मुक्त होय तत्काळी. संत एकनाथ महाराजांनी या कीर्तनाची मर्यादा किती सुंदर सांगितली महाराज. खरोखर एकनाथ महाराजांचा हा एवढा अभंग जर आपण पाठ केला आणि तो जर जीवनात उतरवला, आणखी वेगळं काही करण्याची गरज नाही आहे. लौकिक प्रतिष्ठेकरता भगवत भजन नसावं. लौकिक प्रतिष्ठा धनावरी आस्था, वरी वरी हरिकथा काय करसी. तुकोबाराज सांगतात, लौकिक प्रतिष्ठा धनावरी आस्था. फक्त लौकिक प्रतिष्ठा करायचं, आस्था मात्र धनावर. आणि वरी वरी हरिकथा काय करसी. जे लोभिष्ट कोरडा उपदेश करणारे आहेत अशांचा धिक्कार केलेला आहे तुकोबारायांनी. नये नेत्रा जळ नाही अंतरी कळकळ, तो हे चावटीचे बोल जन रंजवणे फोल. हे फोल आहेत. नेत्रात जळ येत नसेल, अश्रू येत नसतील, प्रेम निर्माण होत नसेल तर प्रेमे विन भजन नाका विन मोती अर्था विन पोती वाचून काय. प्रेम नसेल त्या भजनाचा अर्थ नाही आहे. एखादा सिनेमाचं गाणं म्हणतोय आणि एखादा भजन म्हणतोय. गाणं म्हणणाराचा तोच भाव आहे, लोकांनी आपल्याला मानावं, पैसे द्यावे. भजन म्हणणाराचा तोच अर्थ असेल तर भजनाचा आणि गाण्यात काय फरक आहे. भजन हे भगवंताकरता असावं. आणि असं शुद्ध भजन सद्गुरू गंगागिरी महाराज सप्ताहात पाहायला मिळतं. सतत भगवंताच्या चिंतनात सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्सन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. मच्चित्ता मद्गत्प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. भगवंताशी एकरूप होऊन भगवंताची भक्ती, भगवंताचा नाम जप. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील जाणे. हा नाममंत्र साधू संतांनी आपला खूप सोपा करून सांगितला. मंत्र फार आहेत. काही मंत्र असे आहेत, मंत्र चळे थोडा तरी धळची होय वेळा. परमात्म्याच्या नामाच्या व्यतिरिक्त इतर मंत्र आहेत, थोडी चूक झाली तर चांगले माणसं वेडे होतात. भलते मंत्र म्हणून आहेत.
अशौचया जपो नये आणि का ते ऐको नये ऐसिया मंत्राते जगबिहे त्यांचे फळणे थोडे परी क्षोभणेची बहु ऐसा मंत्र राज नव्हे रे नारायण नाम नारायण नाम नारायण नारायण मनाकारे काही मंत्र आहेत चांगल्या माणसाला वेळ करणारे काही मंत्र आहेत पण भगवंताचा नामरूपी जो मंत्र आहेत कीर्तन भक्ती आहेत ही कशी आहेत केव्हाही जपा बाकीचे मंत्र अशौचया जपो नये गायत्री मंत्र आहेत अपवित्र अवस्थेमध्ये जपल्यास पाप लागतं काही मंत्र असे दुसऱ्याने ऐकलं तर पाप लागतं आणि का ते ऐकू नये मग गुप्त असतात एका मित्राने असे मूठ बांधलेले होते दुसऱ्या मित्राने विचारलं रे बाबा तुझ्या मुठीत काय फार मौल्यवान वस्तू म्हणले मला दाखव ना हवल्या चेचे एवढी मोठी मौल्यवान वस्तू तुला फुकट दाखवायची का पैसे देतो किती देतो म्हणजे 10 रुपये घे पण मुठुगळ हवल्या चेचे एवढी मोठी मौल्यवान वस्तू 10 रुपयात कशा काय दाखवणार मी तुला 100 रुपये देतो मुठुगळ हवल्या चेचे 100 रुपयात असं काय याच्या मुठीत 1000 रुपये देतो मूठ उघड हा म्हणलं छे 1000 रुपयात 1000 रुपये देतो तरी मूठ उघडायला तयार नाही 10,000 देतो मूठ उघड हा म्हणलं छे 10,000 रुपयात नाही आहे का याच्या मुठीत असं 1,00,000 रुपये देतो मूठ उघड मूठ उघडून पाहतो मुठीत काहीच नाही मग म्हणतो झाकली मूठ 1.25 लाखाची झाकली म्हणून 1.25 लाखाची आहे कोणी विचारित नाही तसे कानात सांगणारे असतात ना असे झाकलेले आहेत म्हणून त्याचं महत्व आहेत व अपो आहेत आमच्या संतांनी सगळ्यांना मोकळं करून दिले काहीच झाकलेलं ठेवलेलं नाही झाकण्याची काय आवश्यकता आहे जे सत्य आहे ते झाकण्याची आवश्यकता आहे का जो सत्य मार्ग आहे तो झाकण्याची आवश्यकता नाही आहे म्हणून निळोबारे सांगतात अशौचया जपो नये आणि का ते ऐको नये ऐसिया मंत्राते जगबिहे अशा मंत्राला लोक भेतात त्याच्यामुळे काय मिळतं ज्यांचे फळ थोडे परी क्षोभण्याची बहु ज्यांचं फळ थोडं आहेत पण क्षोभ जास्त आहेत ऐसा मंत्र राज नव्हे रे असे अनेक मंत्र आहेत महाराज अपवित्र अवस्थेमध्ये जप केल्यानंतर दोष लागतो काही मंत्र हे दुसऱ्याने ऐकल्यानंतर दोष लागतो असा मंत्र आमचा नाही आहे नारायण नाम नारायण नाम नारायण नारायण म्हणा का रे असा असणारा नाम जप नाम जपू तो परम बांधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे ज्ञानोबराय वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये नाम जप पवित्र आहे परम पवित्र आहे स्नानादि कर्म त्याला बाधू शकत नाही नाम जप करण्याकरता स्नान केलंच पाहिजे असं काही नाही आहे आंघोळ केलीच पाहिजे असं काही नाही आहे तोंड धुतलंच पाहिजे असं काही नाही आहे म्हणून नामस्मरण करणाऱ्याने आंघोळ करूच नाही तोंड धुवूच नाही असं पण नाही आहे नाही तर मला बरीच सवलत दिली आंघोळ नाही केली तरी चालते तोंड नाही धुतलं तरी चालतं असा अर्थ नाही आहे पण स्नानाआधी कर्म त्याला बाधा करीत नाही बाकीच्या मंत्रात चूक झाली तर सहन होत नाही एक कथा आहे श्रीमद भागवतामध्ये वृत्रासुराची प्रजापिता त्वष्टाचा पुत्र होता वृत्रासूर
असुर होता, राक्षस होता, पण यज्ञातून प्रगट झाला होता. कसा का प्रगट झाला? एका चुकीमुळे प्रगट झाला. शब्दामध्ये चूक झाली. बघा, मंत्रोच्चार करताना चूक झाली तर काय परिणाम होतात. एकदा एका माणसाची पत्नी खूप आजारी पडली, रोगाचं निदान होत नव्हतं. देवीच्या नावाने कोणीतरी ब्राह्मणांनी सांगितलं तुम्ही यज्ञ करा. यज्ञ सुरू झाला, आहुती सुरू झाली. भार्यां रक्षते भैरवी स्वाहा, भार्यां रक्षते भैरवी स्वाहा, भार्यां रक्षते भैरवी स्वाहा, भार्यां रक्षते भैरवी स्वाहा. जसा स्वाहाकार सुरू झाला, देवीची कृपा व्हायला लागली, हिची तब्येत सुधारायला लागली. पण शब्दामध्ये चूक झाली. भार्यां भक्षते भैरवी स्वाहा, भार्यां रक्षते भैरवी शब्द उच्चारता उच्चारता रच्या ठिकाणी भ झाला आणि रच्या ठिकाणी भ झाला. भार्यां भक्षती भैरवी म्हटलं तर भैरवी माता प्रगट झाली आणि तिला भक्षणच करून टाकलं. कारण आहुतीत मंत्रच म्हणला भार्यां भक्षते भैरवी, रच्या ठिकाणी भ झाला. चूक झाली मंत्रात, परिणाम काय झाला? मृत्यू झाला. प्रजापिता त्वष्ट्याने सुद्धा मंत्रोच्चार करताना एक चूक झाली. इंद्र शत्रूवर वर्धस्व, या ठिकाणी आद्यस्थानी उदात्त व्हायला पाहिजे होतं. तर उदात्त हा शब्द अंत्यस्थानी झाला. त्यामुळं इंद्राला मारणारा शत्रू होण्याऐवजी इंद्राकडून मरणारा पुत्र झाला. आद्योदत्ताऐवजी अंतोदत्त झाला. आता आद्योदत्त काय अंतोदत्त काय हा व्याकरणाचा विषय आहे, एवढ्या खोलात आपल्याला इथं जायचं नाही. उदात्त शब्द उच्चार जे असतात ना, त्याच्यामध्ये उदात्त, अनुदात्त आणि स्वरित हे 3 प्रकार असतात शब्द उच्चाराचे व्याकरणानुसार. लघुसिद्धांत कौमुदीमध्ये हे आलेलं आहेत. एका शब्दाचा 18 प्रकारे उच्चार करता येतो. ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत हे 3 प्रकार आहेत. या तिघांचे उदात्त, अनुदात्त आणि स्वरित असे 3 प्रकार, 3 9 झालेत. त्याच्यामध्ये 9 अनुनासिका आणि 9 अननुनासिका असे 18 प्रकार. आता या सगळ्या प्रकारांचा विस्तार इथं करायचा नाही आपल्याला, काही इथं काही व्याकरणाचे पाठ चालू नाही आहेत. पण संस्कृत व्याकरणानुसार, पाणिनींच्या व्याकरणानुसार एका अक्षराचे 18 प्रकारचा उच्चार आपल्याला करता येतो. पण त्या ठिकाणी आद्योदत्तऐवजी अंतोदत्त झालं आणि त्याचा परिणाम इंद्र आहे ज्याचा शत्रू, अशा प्रकारचा शब्द उच्चार झाल्यामुळं शत्रू म्हणजे नाशक, विनाशक, इंद्र आहे ज्याचा विनाशक, आणि मग इंद्राकडून मरणारा पुत्र झाला. बघा, शब्दामध्ये चूक झाली, नुसती उच्चारात चूक झाली. शब्दात सुद्धा चूक नव्हती, उच्चारात चूक झाली. रुक्मिणी स्वयंवरातलं एक उदाहरण सांगतो मला, एक वाक्य. रुक्मिणीची इच्छा होती भगवान कृष्णाशी विवाह करायचे, आणि रुक्मिणीच्या भावाने मात्र रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवला. शिशुपालाशी विवाह ठरला, सोयरीक पक्की झाली. रुक्मिणीची इच्छा नाही आहे. रुक्मिणीला विचारलं तुझी काय इच्छा आहे? रुक्मिणीने सांगितलं श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. शब्द सारखे दिसत आहेत ना? सारखे नाही आहेत. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहेत. पण शिशुपाल नवरा मी नवरी म्हणजे काय झालं? नवरी वरणार नाही. अर्थ किती बदलला? उलटाच झाला ना. बघा, इथं नवरी शब्द सरळ उच्चारला आणि इथं नवर जोर दिला, एवढाच फरक झाला फक्त. न वरी, नवरी सरळ, न वरी, किती अर्थ बदलला. मग
शब्दाचा अर्थ जेव्हा बदलतो त्यात फल बदलतं. मग अशा प्रकारचे मंत्रोच्चार करताना सांगितलं, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. एखादा मंत्र थोडा चुकला चांगले माणसं वेडे होतात. असे मंत्र म्हणता कशाला आणि अशा मंत्राकडे जाता कशाला? म्हणून महाराज सांगतात आमचा मंत्र कसा आहे, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. नारायण नाम नारायण नाम नारायण नारायण मनाकारे. कीर्तन भक्ती. या कीर्तन भक्तीमध्ये स्नानादी कर्माचं बंधन नाही आहे. साखर केव्हाही खाल्ली कशी खाल्ली तरी गोड आहेत. दिवसा खाली तरी गोड, रात्री खाली तरी गोड, अंधारात खाली तरी गोड, उजेडात खाली तरी गोड, प्रेमाने खाली तरी गोड, रागाने खाली तरी गोड, बसल्या बसल्या खाली तरी गोड, पडल्या पडल्या खाली तरी गोड, चालता चालला खाली तरी गोड, प्रेमाने खाली तरी गोड, दुसऱ्याने तोंडात घातली तरी गोड, स्वतःच्या हाताने मुखात घातली तरी गोड, कशी घातली आणि केव्हाही खाली तरी गोडच. तसं भगवंताचं नाव केव्हाही घ्या, कसं घ्या, उलटं घेतलं तरी चालतं. उलट्या नावाने वाल्याचा वाल्मिक झाला. उलटं घ्या का सोयीचं घ्या. शेतकरी पेरणी करताना बी उलटं पडलं का सोयीचं पडलं विचार करीत नाही. एकदा ते जमिनीत गेलं आणि ते झाकलं, अंकुर निर्माण झालाच. तसं एकदा मुखातून नाम आलं, मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष भूतांची. वैष्णवाचा माल खरा, हा खरा माल आहे. खरा माल कोणता आहे? हा हे कीर्तन भक्ती आहेत. आणि अशा प्रकारे भगवंताचं कीर्तन भजन हे विश्वामध्ये सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आहेत. सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. म्हणून नाम ही भक्ती आहेत. नाम जप. या नाम जपाचे तीन प्रकार सांगितले, वाचिक, उपांशु आणि मानसिक. वाचिक जप म्हणजे आपण मुखाने, आता हे जे भजन चालू आहेत, वैखरी वाणीने स्पष्ट उच्चारण करणारा जो जप आहे याला वाचिक जप म्हणतात. वैखरी वाणीने म्हणजे आपण आता बोलतोय हे वाचिक जप झालं. हे भजन चालू हे वाचिक जप झालं. दुसरा आहे उपांशु जप. उपांशु जप म्हणजे जप करतोय फक्त ओठ हालतायत पण कोणाला ऐकायला येत नाही. जप करताना ओठ हालतायत, दुसऱ्याला ऐकायला नाही, स्वतःचे शब्द फक्त स्वतःला ऐकायला येतात, याला उपांशु जप म्हणतात. आणि मानसिक जप, ओठही हलत नाही, फक्त मनातल्या मनात जप चालू आहे. अंतःकरण स्थिर करून, कारण अंतःकरण स्थिर झाल्याशिवाय मानसिक जप होत नाही. बघा, वाचिक जप मन फिरत असताना वाचन तुम्ही जप करू शकता, परंतु अंतःकरणातून जप करायचा असेल तर मनाला स्थिर करावं लागतं. मनाला स्थिर करून अंतःकरणातून जो जप होतो त्याला मानसिक जप म्हणतात. शांडिल्य उपनिषदामध्ये या तीनही जपाचे फल सांगितलेले आहेत. उच्चैरुच्चारणम यथोक्तम फलम, म्हणजे उच्चारपूर्वक जे आपण जप करतो त्याचं देखील यथोक्त फल आहे. परंतु दुसरा उपांशु जप आहेत. उपांशु सहस्र गुणम, म्हणजे वाचेनी जे आपण जप करतो त्याच्यापेक्षा 1000 पटीनं फल देणारा उपांशु जप आहे. आणि मानसम कोटी गुणम, मनामध्ये जर तुम्ही चित्ताला एकाग्र करून जप केला तर वैखरी वाणीने केल्या जपापेक्षा कोटी पटीनं, कोट्यावधी पटीनं त्याचं फल मिळतं. मानसम कोटी गुणम असं शांडिल्य उपनिषदामध्ये वर्णन आलेलं आहे. हा भक्तीचा नामाचा महिमा. हीच द्वादशाक्षरी ध्रुव अढळ पद पावला. नारदांनी ध्रुवाला द्वादशाक्षरी मंत्र दिला होता. नारदांना त्यांच्या गुरूंनी पूर्वजन्मी एक मंत्र दिला होता. नमो भगवते स्तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नानिरुद्धाय नमः संघर्षणाय च. हा 32 अक्षराचा अनुष्टुप छंदातील एक मंत्र आहे.
पण याचाच सार म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. वारकरी संप्रदायामध्ये 6 अक्षरी मंत्र रामकृष्ण हरी. तर अशा प्रकारे भगवंताच्या नामाचा जप करण्या कोणकोणत्या पद्धतीने आपण जप करीत असाल, कोणत्याही पद्धतीने करीत असाल, तर तो जप करणे, नाम संकीर्तन करणे, भगवंताचा धावा करणे, हे जे आहेत हे सर्व कीर्तन भक्तीमध्ये येतं. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पाद सेवनम नवविध भक्ती आहेत. तर 2:30 वाजत आलेले आहेत. स्मरण ही एक भक्ती आहेत. बघू आता राहिलेल्या दिवसामध्ये आपण विचार करण्याचा प्रयत्न करूया पूर्ण नवविध भक्तीचा. त्यापैकी 2 पाहिले आपण, श्रवण कीर्तन. स्मरण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन हे सर्व त्या भक्तीचे प्रकार आहेत. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने आपण सर्व या ठिकाणी लाखोंच्या संख्येने उपस्थित आहोत. समाजाचा उच्चांक या ठिकाणी झालेला आहे आणि लाखो लिटर आमटी आपल्याला लागू लागलेले आहेत. आणि सगळे आमटी वाढण्याचं काम करणारे जे वाढे मंडळी आहेत त्यांना मी धन्यवाद देईल. खरोखर किती कष्ट आपण घेतात. एवढे लाखो लोक आले, पण आल्याबरोबर पत्रवडी आल्याबरोबर भाकरी, आल्याबरोबर आमटी, काही क्षणात वाढ. हजारो स्वयंसेवक, महिला, पुरुष, तरुण सर्व या ठिकाणी कष्ट करतायत. मग यामध्ये वैजापूर तालुका असेल, श्रीरामपूर तालुका असेल, नेवासा तालुका आहे, गंगापूर तालुका आहे, या सर्व तालुक्यातील तरुण या ठिकाणी सेवेला आलेले आहेत. मी या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देईल आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना धन्यवाद. या ठिकाणी श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. जे करणदादा ससाने या ठिकाणी उपस्थित आहेत, सचिन भाऊ गुजर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माजी सभापती अविनाश पाटील गलांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी सभापती संतोषराव जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर मुरकुटे, बाबा दिघे, जे मंजुश्रीताई मुरकुटे ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जे अशोक शेठ बोराळे त्यांनाही धन्यवाद. नीरज मुरकुटेंनाही धन्यवाद. आणि योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा 119वा सप्ताह मिळावा अशा प्रकारची मागणी करण्याकरता कुंभारीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जे महाराजही उपस्थित आहेत या ठिकाणी, राघवेश्वरानंद महाराज आणि धनगरवाडीकरांनी मागणी केलेली आहेत, नगिना पिंपळगावकरांनी मागणी केलेली आहेत आणि कुंभारीकर आज या ठिकाणी पुढच्या सप्ताहाची मागणी करण्याकरता आलेले आहेत. जे